नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व स्वच्छतेत देशात डंका वाजवणारे विटा शहर एमडी ड्रग्ज, गांजा, दारू, नशेचे इंजेक्शन यांचे आगार बनले आहे. विट्यात व परिसरात अनेक खून व मारामाऱ्या यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. याचे उदाहरण म्हणजे जिओ मराठीचे पत्रकार प्रसाद पिसाळ व सहकर्मचारी सुषमा जोशी यांना कोयत्याने व स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी राहुल जाधव याने कोयत्याने वार केले तर सुनील पवार याने स्टीलच्या रॉडने हातावर, डोक्यावर, पाठीवर, पायावर मारहाण केली. राहुल जाधव व सुनील पवार यांनी सागर चोते व विनोद सावंत यांचे सांगण्यावरून जिओ मराठीवर बातमी का लावली, तसेच जागेचा वादाचा राग मनात धरून मारहाण केली. एका राजकीय संघटनेच्या अध्यक्षाजवळ एका आरोपीने $1,00,000-2 लाख रुपये जातील, याला मोडू, आम्हाला आत बसायला लागले तरी चालेल असेही म्हटले होते. त्यामुळे पैशाची मस्ती आणि माज प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसते. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर सामान्य माणूस कसा जगणार हा प्रश्न पडतो. प्रसाद पिसाळ यांच्यासह महिला पत्रकार सुषमा जोशी यांच्यावरही त्यांचे हात उचलण्याची मजल गेलीच कशी याचीही चर्चा होत आहे. पोलीस आता या पैशाची मस्ती दाखवणाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा या पैशाच्या जीवावर मोडून काढू म्हणणाऱ्यांपुढे सामान्य जनता मात्र हतबल होणार एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.